तर आज आपण बनवणार आहोत छोले आणि सोयाबीनची भाजी. तर चला बघ बनवूया. तर सर्वात आधी आपण जे छोले रात्रभर भिजू घातले ते छान स्वच्छपणे धुवून घेऊया. 2-3 पाण्याने धुतल्यानंतर आपण ते बाजूला ठेवून काही खडे मसाले जे आहेत ते त्या पोटलीत बांधूया. त्यासाठी तेजपान, कर्णफूल आणि लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे. ते आपण बॉईल करायला ठेवूया. छोले आणि ते पोटली त्यात घालून उकडून घेऊया छोले. तोपर्यंत आपण जे आहे मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी अद्रक, लसूण आणि थोडीशी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याला आपण छानपैकी बारीक वाटून घेऊया मिक्सर ग्राइंडरमध्ये. त्यानंतर मग आपण घेऊया टोमॅटो आणि कांदा, जे काही आपण चॉप करून घेऊया. तर चला मग चॉप करूया. तर आणि आपण कांदा आणि टोमॅटो छान बारीक कापून घेऊया. छान टोमॅटो आणि कांदा बारीक कापून झाल्यानंतर आपण जे आहे टोमॅटो आहे ते ग्राइंडरमध्ये काढून घेऊया. तर ग्राइंडरमध्ये आपण टोमॅटो जो केलेला आहे तो ट्रान्सफर करूया आणि ग्राइंडरमधून टोमॅटोचा पेस्ट काढून घेऊया. त्यानंतर जे आहे आपण करूया त्यात टाकूया सोयाबीन वडी. तर सोयाबीन वडी आपण पाण्यात भिजवून ठेवूया थोडे वेळ. त्यानंतर मग जे आहे आपण आपले जे चणे पण आहेत बॉईल झालेले आहेत तर ते बाजूला काढून आपण करूया फोडणीची तयारी. त्यासाठी मी गरम तेल तापवलेलं आहे. त्यात जिरं आणि कांद्याची फोडणी दिलेली आहे. त्यामध्ये तेजपत्ता आणि कलमीसुद्धा टाकलेली आहे. ते थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आपण जो पेस्ट केलेला होता मिरची वगैरेचा तो घालून त्यात टोमॅटो प्युरी घालून मग त्यात काही मसाले टाकायचे, हळद, तिखट, मीठ सगळं घातल्यानंतर मग आपण त्याचे चणे आणि आपली जी सोयाबीन वडी होती ते त्यात घालूया आणि मिक्स करून घेऊया सगळं आणि 10 मिनटं त्याचं छान होऊ देऊया. आणि बघा तुम्ही किती सुंदर झालेली आहे, खूप टेस्टी लागते. तुम्ही ट्राय करा.